नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत। शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येते, जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत असं वादग्रस्त वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय। 7 महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला सुरुवात केली होती, त्याचा 21व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना विरार परिसरात घडली आहे। आईच्या कडेवरून हे बाळ खाली पडल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार खिडकी बंद करत असताना आईचा तोल गेला आणि तिच्या कडेवरील 7 महिन्यांचं बाळ 21व्या मजल्यावरून खाली पडलंय। कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान समर्थकांमध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्रीस्टाईल हाणामारी झाली असून सामना संपल्यानंतर येथील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झाला। यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून समर्थकांना पांगवलं। पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातल्या मुख्य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दैनंदिन व्यवहार बंद राहिले। दरम्यान सायंकाळी येथे महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले। राजा शिवछत्रपती चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर कृष्णा नदी पात्रात पोहोचण्यासाठी गेलेला कलाकार बुडाला। सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाच्या चित्रीकरण संपल्यानंतर ही घटना घडली आहे। याची नोंद सातारा पोलिसात झाली आहे। सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव आहे। चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्याची सुमारे 15,66,087 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी मुकादम हनुमंत नामदेव आजबे याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय। महाराष्ट्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था केली आहे। या विशेष विमानातून 100 पर्यटकांना परत राज्यात आणले जाणार आहे। या 100 पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे। कल्याण पूर्व चक्कीनाका भागात शिवसेना शिंदे गटातर्फे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय। शिवसैनिकांसोबत महिला, रिक्षा चालक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह विद्यार्थी यांचा निषेध मोर्चात सहभागी झाले होते। द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सहयोगाने होत असलेल्या संस्थापक सप्ताहाचं उद्घाटन दिनांक 25 एप्रिल रोजी पु ल देशपांडे कला दालन, प्रभादेवी, मुंबई येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। या सप्ताहाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान तसंच मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार करणार आहेत। धुळे येथील इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनीतील उत्पादनाबाबत खोटी तक्रार करण्याची धमकी देत 2 कोटी रुपयांची खंडणी मागून 1 लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपाखाली रिपाई ए गटाचा उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर याच्या विरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठवाड्यातील दुसऱ्या विभागीय महसूल आयुक्तालयाचा विषय महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासारखा झालाय। आम्हाला त्यात कशाला ओढता असे खोचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे। तर या विषयावरचं निवेदन समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य न करता केवळ स्वाक्षरी केली। ठाणे महापालिकेच्या सेवेत 7 नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाने केली असून हे सर्वच येत्या काही दिवसात पालिकेच्या सेवेत रुजू होणार आहेत। या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग समित्यांमधील कार्यालयीन अधीक्षकांकडे देण्यात आलेला सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी होण्याची चिन्हे आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 360 लिपिक आणि शिपाई पदाची नोकर भरती आरक्षण वगळून करण्यात आली। या प्रकरणाच्या चौकशीसाठी भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या नेतृत्वात एक चौकशी पथक 7 मे रोजी चंद्रपुरात दाखल होणार आहे। नोकरी भरतीत आरक्षण का वगळले याचे पुरावे तक्रारकर्त्यांकडे मागणार आहेत। वसईमध्ये पाणीपट्टी कर न भरल्याने कराची रक्कम थकीत राहू लागली आहे। पाणीपट्टी कराची रक्कम थकीत ठेवणाऱ्या नळजोडणी धारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यावर पालिकेने भर दिलाय। आतापर्यंत 471 नळ जोडण्या खंडित केल्या आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंची हत्या करण्यात आली। त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। दहशतवाद्यांच्या कृत्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय की दोषींना सोडलं जाणार नाही। गुरुवारी भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले, तर 27 एप्रिल पर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे। मात्र मेडिकल व्हिसाची मुदत 2 दिवस वाढवण्याची सूचनाही देण्यात आली, जो व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध असणार आहे।
आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे नेते आणि ढिंग विधानसभेचे आमदार अमीनुल इस्लाम यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारचा हात असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच 2019 साली पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामागेही केंद्र सरकारचा हात होता असं ते म्हणाले. या विधानानंतर त्यांच्यावर आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला मंगळवारी झाला. भारताने सिंधू नदी करार रद्द केलाय. त्या पार्श्वभूमीवर कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या व्हिडिओतून हाफिज सईद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास थांबवून टाकू, खोरांमध्ये रक्त वाहील अशी धमकी देणारा हाफिज सईद यांचा व्हिडिओ आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना दिल्ली हायकोर्टानं मोठा धक्का दिलाय. माजी राजनैतिक अधिकारी लक्ष्मी पुरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटलंय जोपर्यंत 50 लाख रुपये जप्त होत नाहीत तोपर्यंत वेतन जप्त करण्याचे आदेश आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता सीमेवर मोठी घटना घडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना सीमेवर सीमा सुरक्षा बलाचा एक सैनिक सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलाय. ही घटना फिरोजपूर मधील भारत पाकिस्तान सीमेवर घडली आहे. बीएसएफ जवानाने चुकून 0 लाईन ओलांडली. यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलंय. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामध्ये किमान 26 जणांचा बळी गेला. यानंतर जगभरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे आणि दहशतवादी कृतीचा निषेध करण्यात आलाय. यामध्ये फवाद खान, हानिया आमिर आणि मावरा हुकेन यांच्यासह अनेक प्रमुख पाकिस्तानी सेलिब्रिटीजनी हिंसाचाराचा तीव्र निषेध केलाय. दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानचा चांगलाच थैथयाट जायचा पाहायला मिळत आहे. पाकिस्ताननं भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानी शेअर बाजार आज सकाळी उघडल्यानंतर 5 मिनिटातच 2500 अंकांनी कोसळला. कराची स्टॉक एक्सचेंज 1260 अंक म्हणजेच 1% जास्त कोसळलाय. तिथेच 1,15,960 अंकांवर व्यवसाय सुरू आहे. राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका, औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा 6 मे पासून सुरू होते. राज्यात 4,86,139 विद्यार्थी विविध 603 परीक्षा केंद्रांवरून परीक्षा देणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागातील 1,98,194 परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. परीक्षेसाठी विभागात 283 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत सदर पोलीस रोज वेगवेगळ्या लोकांची चौकशी करतात. छत्रपती संभाजीनगर विभागात परीक्षा सुरू आहे, त्यामुळे माझे चौकशीला उपस्थित राहणे जमणार नाही असं सांगत छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी पोलीस चौकशीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचं कळवलंय. राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये संवेदनशील परीक्षा केंद्राचे आता रिअल टाइम मॉनिटरिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर IB बेस्ड सीसीटीव्ही लावण्याची खात्री करावी असे निर्देश तंत्र शिक्षण मंडळाने आपल्या उपसचिवांना दिले असून उपसचिव कार्यालयातून अशा परीक्षा केंद्रांवर नजर असणार आहे. हिमालयाच्या खाली भारतीय टेक्टॉनिक प्लेट सरकत नसून ती खोलवर 2 भागात विभागली जात असल्याचा धक्कादायक शोध नवीन संशोधनातून समोर आलाय. सॅन फ्रान्सिस्को येथील एका मोठ्या परिषदेत सादर केलेल्या या संशोधनात दिसून आले ही प्लेट सुमारे 100 किलोमीटर खोलीवर डिलॅमिनेशन प्रक्रियेतून जात आहे. चीनच्या ओशन युनिव्हर्सिटीच्या लिन लिऊ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी भूकंपीय इमेजिंगद्वारे ही माहिती उघड केली आहे. अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार करणारा भारत लवकरच पहिला देश बनू शकतो. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले. भारत अमेरिकेसोबत व्यापार करारावर स्वाक्षरी करणारा पहिला देश बनू शकेल कारण मुद्दे सोपे आहेत, ज्यामुळे करार खूप सोपा होईल अशी बेसंट यांनी अपेक्षा वर्तवली आहे. द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सहयोगाने होत असलेल्या संस्थापक सप्ताहाचं उद्घाटन दिनांक 25 एप्रिल रोजी पु ल देशपांडे कला दालन, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. कोल्हापूर शहरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि बेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान समर्थकांमध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्री स्टाईल हाणामारी झाली असून
सामना संपल्यावर देखील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झालाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।